So
Oh,
एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, एक गाऊ आम्ही विठोबाचे Oh,
Thank you.
एक गाव आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही आता मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष सेऊ ब्रह्मरस आवडीने मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा तुका म्हणे महापातके पतित तुका म्हणे महापातके पतित होती जीवन मुक्त हेळा मात्रे मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा विठ्ठल एक गाव आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही आता मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा समचरण सरोजम सांग्र नीलांबुदाभम जगननीत पाणी मंडनम मंडनान तरुण तुळसीमाला कंजनम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची आ त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्वमस्यादि लक्षणं एकं नित्यं विमलमचलं सर्वादि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि आत्मरूप गणेशु केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री गुरुचरण ते नमस्कारो नियाता ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो
ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी मी तो कला कुसरी काहीच नेणे मी तो कला कुसरी काहीच नेणे परंतु बोलतो वचने अति भाविक त्याच कारण तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी विठ्ठला प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराची आसुता चरणावरी ठेवून माता साष्टांगे आता दंडवत दुसरी वंदू सारजा जे चतुराननाची आत्मजा वाक सिद्धी पावी सहजा तिचे चरण ओजा दंडवत आता वंदू देव ब्राह्मण त्यांचे पुण्य पावन प्रसन्न होऊन श्रोतेजन तया माझे नमन दंडवत आता वंदू साधू सज्जन रात्रंदिवस हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारिती जन तया माझे नमन दंडवत आता वंदू रंगभूमिका कीर्तनी उभे असती लोका टाळ मृदंग श्रुते देखा तया माझे नमन दंडवत ऐसे नमन करुणी सकळा ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला ते अज्ञान म्हणून या फुल्या बाळा चालवी सकळा नामा मनी विठ्ठला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रतिवर्षाप्रमाणे या ठिकाणी मोदविनायक मंदिर यांच्या माध्यमातून सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 44 वर्ष गेली 4 दशक 5वं दशक चालू आहे एवढा जुना असणारा हा सप्ताह आणि सप्ताहाचं नियोजन करणारे या ठिकाणी जसं नियोजन तसा सप्ताह होत असतो का नियोजन या ठिकाणी हरिभक्त परायण गुरुवरी आपल्या घाटकोपरचे परमार्थातील भीष्माचार्य हरिभक्त परायण मारुती महाराज पानसरे यांच्या माध्यमातून या सप्ताहाचं नियोजन होतं आता हल्ली काय झालंय सप्ताह नियोजन कर्त्यावर सुद्धा संक्रांत आलेली आहे मोठमोठे महात्मे बोलतात आपण नाही बोलू शकत तर नियोजन कर्त्यावर संक्रांत आली का तर जसे नियोजन करते तसे सप्ते व्हायला लागले तसे कार्यक्रम व्हायला लागले कार्यक्रमामध्ये आई आणि बाप सांगायला लागले शिवाजी महाराज सांगायला लागले सांगू नये असा उद्देश नाहीये त्यासाठी अनेक व्यासपीठ आहेत पण कीर्तनाची जी मर्यादा आहे मर्यादा काय सांगितली नाथबाबांनी सगुण चरित्री परम पवित्री सादर वर्णावी संत वृंदे मनोभावी आधी वंदावी नाही का जेणे करुणी अंतरी मूर्ती ठसावी श्रीहरीची ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची किती वर्ष झालं सप्ते चालू आहे किती वर्ष झालं पहा आलाय अनुभव कीर्तन चांग होय अंग हरिरूप आलाय का अनुभव नाही शास्त्राचा अभ्यास करायचा आणि इकडे येऊन गप्पा मारायचा गप्पाचा विषय का अनुभवाचा विषय काय सांगतो अनुभव कशाचा आला पाहिजे आपल्याला अनुभव आपला स्वतःचा आला पाहिजे परमार्थ करायचा कशासाठी काय नेमकं परमार्थाचं मूळ काय कशासाठी परमार्थ करायचा मूळ कधी शोधून पाहिलंय
मूळ परमार्थ करायचा आपण जिथून आलोय तिथं जाण्यासाठी. कुठून आलो आपण काही खबर नाही, नुसतं आपण म्हणायचं आम्ही वैकुंठवासी, आम्ही तुकाराम महाराज म्हणतात आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताय. काय सांगितलं ऋषींनी? साधू मुनींचा अट्टहास कशासाठी, साधू संतांचा अट्टहास कशासाठी आहे? हा जो जीव हा भवसागरामध्ये गटांगळ्या खातोय, पुनरपी जननम पुनरपी मरणम, याच्यातून सोडवण्यासाठी साधू संतांचं हृदय पिळवटून निघतंय. येतो हिताचा कळवळा, जीव तुटे तिळ तिळा, त्यासाठी हे नियोजन आहे का? कसंही चाललंय. विषय आहे कीर्तनामध्ये, आत्मज्ञानाचा विषय आहे. कोण आहोत आपण, कुठून आलो, कुठून आलेलो होत आपण? दुरून आलो मी का दुःख झाले कुठून आलो? अमोल महाराज आळंद घेऊन आले. हे दुरून सांगायचंय का त्यांना? काय सांगायचं त्यांना? किती जन्म झाला फेरा, किती जन्म झाला पेरा आहे खबर? शास्त्रामध्ये वाचतो
पण विश्वास बसला पाहिजे ना शास्त्रावर. शास्त्र काय सांगताय? शास्त्र फक्त अभ्यासायचे नाही आहेत, अनुभवायचे आहेत. शास्त्र सांगताय ना किती जन्म झाला पेरा, गणित नाही गादा तारा. किती जन्म शास्त्राने सांगितलं? 84 लक्ष योनी, त्याच्यामध्ये एक एक योनी आणि कोटी कोटी फेरा. सगळ्यात मोठं दुःख कोणतं आहे? जन्माला येणं आणि मरणं. मरण हे साधू संतांनी अनुभव घेतला. तो किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित. बघा ना गायनात किती अर्थ काय. जो दुःखी माणूस गातो ना, अभंगाचं जे चरण आहे त्याचा जो भावार्थ आहे ना, त्या भावार्थाला साजेस गायल्यानंतर अंगामध्ये अशी कंपन निर्माण होतात. अमोल महाराजांनी खूप छान गायलं. किती वेळा जन्मा यावे, किती वेळा. कधी केलाय विचार आपण? किती वेळेला जन्माला यायचं, किती वेळेला मरायचं, किती दुःख भोगायचं. मातेच्या उदर कुहरी, पचोनी विष्ठेच्या दातरी, उकडोनी नवमासवरी, जन्मो जन्मोनी मरती. नाकी तोंडी कृमी किडे, विष्ठाले पचोहीकडे, गर्भवासाचे दुःख गाडे, कवना पुढे सांगावे. कोणाला सांगायचं? जन्माला येताना काय दुःख असतं, कोणाला सांगायचं? 9 मास कष्ट लासे, कष्टला 10व्याने प्रसूत झाली. येता कर्म जाड तुझी मान अडकली. अकांत जननीये, त्या बाळाची काय अवस्था आहे, त्या आईची काय अवस्था आहे. कधी कधी डॉक्टर म्हणतात दोन्हीतून एक, सांगा पटकन. दोघांपैकी कोणाला वाचवायचं सांगा पटकन. कधी कधी म्हणतात ते आडवं आलंय त्याला कापून काढावं लागेल. कधी केलाय याचा विचार आपण? काही तिथंच, काही एक उपजताच मरती. जन्मालाच मारतात. कशासाठी? अनमोल हा जो जन्म दिला आपल्याला भगवंतानं, हा फक्त याच्यातून सुटण्यासाठी आहे, मोक्षासाठी आहे. मोक्ष म्हणजे काय? मोक्ष म्हणजे सुटका. कशातून सुटका? जन्म मरण्याच्या फेऱ्यातून सुटका. कोण सोडवणार? जो सुटलेला आहे तोच सोडवणार. इथं बांधलेलेच लागले सोडवायच्या नादी.
बांधलेले सोडवायच्या नादी लागलेले, स्वतःच सुटलं नाही, सोय आपणच चिरिता रडे पुढीलांच्या हिता. याच्यातून सुटण्यासाठी साधू संतांचा अट्टहास आहे. साधू संतांचं म्हणणं आहे, या रे लहान थोर, आपल्याला बोलावतात, या कशासाठी या पंक्तीला, आमच्याकडे सप्ताह या, कशाला कीर्तनाला या. कीर्तन या शब्दाचा अर्थ तरी, कीर्तनाचे अनेक प्रकार सांगितले. मगाशी सांगितलं, नाथबाबांनी मर्यादा घालून दिली. आपले रामदास स्वामी म्हणतात, कीर्तने एकाग्रता जोडे, कीर्तने निश्चय सापडे, आणि कीर्तने संभ्रम उडे वक्त्या आणि श्रोत्याचा. सगळे परमार्थिक लोक संभ्रमातच येतात अजूनही, आणि कीर्तनानं म्हणतात संभ्रम उडून जातो. उडाला का संभ्रम आपला? कोण आहे आपण भ्रमिष्ट झालेलो आहोत. मी कोणीतरी आहे. आणि काय परमार्थाचं मेन वर्म काय? सांडी कल्पना उपाधी. कल्पना काय? मी देह आहे, ही सगळ्यात मोठी कल्पना आहे. कल्पना बाजूला सारायची, मग उरला तो विठ्ठल. ही जी कल्पना झालेली आहे, ही कल्पना बाद करण्यासाठी साधू संत आपल्या मागं लागतात. या का? तुम्हाला मी एक वर्म सांगतो, याच्यातून सुटायचंय तुम्हाला, वर्म सांगतो. मग वर्म कोणतं आहे? अनादिकालचं वर्म आहे ते, कोणी गण्यमाप्याने शोधून काढलेलं नाही. संत एकांती बैसले, संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत सत्ययुग जे होतं का नाही, सत्ययुग
कृतयुग किंवा सत्ययुग ज्याला म्हणतो आपण, तेव्हाची जी उपासना होती भगवंत प्राप्तीची, तर ते ध्यान धारण्याची होती. ध्यानस्थ बसायचे, भगवंताचं ध्यान करायचे, म्हणजे थोडक्यात अनुष्ठान करायचे. तर अनुष्ठान करण्यासाठी त्यावेळेस त्यांना वयोमर्यादा तशी होती. असं म्हणतात 1,00,000 वर्ष आयुष्य होतं तेव्हा कृतयुगामध्ये. त्याच्यानंतर त्रेतायुगामध्ये ते होम हवन यज्ञ यागादिकानं भगवंत प्राप्ती व्हायची. तर तेव्हा वयोमर्यादा होती 10,000 वर्ष. नंतर द्वापार युगामध्ये तीच वयमर्यादा 1,000 वर्ष झाली आणि साधन तसंच आलं. साधन काय होतं? विधिविधान. विधिविधानानं त्या द्वापार युगामध्ये भगवंत प्राप्ती व्हायची. मग नंतर कलियुगामध्ये जसं आयुष्य कमी झालं तसं साधू संतांची मीटिंग बसली. साधू संतांची मीटिंग 100 वर्षामध्ये भगवंत प्राप्ती कशी होईल, त्याच्यामुळं संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले आणि ज्ञानदृष्टी अवलोकिले, सार ते काढिले निवडले. सार कळतं? सार दुधातलं सार तूप आहे. तूप खाल्लं बाकीचं सगळं गहू नाही तुपापुढं. तसं परमार्थातलं जे सार आहे ते नाम आहे. नाम वर्म आहे थोडक्यात. तुकाराम महाराज म्हणतात ना, ऐसे वर्म मज दावी. तुकाराम महाराजांच्या अंतःकरणाला तळमळ लागली होती हो. जीवना वेगळी मासुळी तैसा तुका. का तळमळत होते? त्यांना जाणीव झाली होती किती वेळेला जन्माला यायचं आणि किती वेळेला मारायचं. त्या दुःखाची जाणीव झाली होती. आपण रगेल झालो गेंड्याच्या कातडीचे. आपल्याला जाणीवच होत नाही, जाणीवच होत नाही. मग जे वर्म आहे ते वर्म साधू संतांनी शोधून काढलं. वर्म म्हणजे युक्ती आहे. कांद्यातलं बी काढायचं. आता मी इथे काढून कांदा ठेवतो पुढं, आपण रात्रभर रामकृष्ण हरी म्हणत बसू, त्याच्यातनं बी निघल का नाही निघणार? देवाचं एवढं भजन केलं तरी का नाही निघणार? कांद्यातून बी काढायचं जसं वर्म आहे. हे सगळं बाह्यांगाचा परमार्थ आहे हो. हा जो परमार्थ आहे ज्ञानोत्तर भक्ती आहे. ज्ञानोत्तर भक्ती जर ज्ञानोत्तर असेल, ज्ञानाच्या नंतर केलेली भक्ती जर असेल, ती भक्ती वैभवशाली आणि काय म्हणतात त्याला, सौंदर्यवान असते. नारद महर्षी म्हणतात नारद भक्ती सूत्रामध्ये, भक्ती करत असताना ज्ञानाच्या प्रकाशातली जी भक्ती आहे ना ती सौंदर्यशाली असते. ज्ञानाचा प्रकाश अगोदर आपल्यावर पडला पाहिजे, नंतर भक्ती केली पाहिजे. पण काहीच पत्ता नाही, चालली भक्ती आमची. भगवंत म्हणतात अर्जुनाला ना, देख मनुष्य जात सकळ स्वभावताची भजनशीळ, झाले असे केवळ माझे ठाई, परी ज्ञाने विन नासले, बुद्धी भेदाशी आले, आणि कल्पू नये ते कल्पू लागले अनेकत्व. भक्ती चालू आहे. प्रत्येक जीव हा भक्ती चालू आहे, भक्ती चालूच आहे त्याची. पहा, शास्त्रकार असं सांगतात, निद्रा भोजन भोग आणि भय पशु पुरुष समान, ज्ञान अधिक एक नरमे, ज्ञान बिना पशु जाण. ज्ञानाशिवाय भक्ती सुद्धा आंधळी आहे. आणि ज्याला ज्ञान नाही, भक्ती करत असला तरी तो पशु आहे, असं साधू संतांचं म्हणणं आहे, माझं नाही. याचा कधी विचार करतो का आपण? जसं त्या कांद्यामधलं बी काढण्यासाठी 10 जोड्या जरी बसवल्या इथं सत्यनारायण करायला, निघल का बी त्याच्यातलं? नाही निघणार. त्याचं वर्म आहे, त्या शेतकरी जाणतो. तसं परमार्थातलं जे वर्म आहे ना ते संतांकडे आहे, साधू संतांकडे आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी हाक मारली साधू संतांना, देवाला विनवणी केली की ऐसे वर्म मज दावी नारायण, 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 ऐसे वर्म मज दावी नारायण.
खुना प्रगट होणे. खुना कुठं उमटतात? त्या अंतरंगामध्ये. भक्ती आतून झाली पाहिजे, आतून झाली पाहिजे. बाबा नेहमी सांगायचे, मोठे बाबा, आणि मोठे बाबांना पाहिलं नाही पण त्यांच्या नंतर ज्यांना पाहतो आपण, जे आपले गुरुवर आहेत ते मोठे बाबांच्या जागीच आहे. मोठे बाबा म्हणूनच आपण पाहतो. ते सांगायचे की काळा कोट घातला म्हणजे तो वकील होत नाही, पांढरा कोट घातला म्हणजे तो डॉक्टर होत नाही, अजून काय निळा डगला घातला म्हणजे तो काय मेकॅनिक होत नाही, फिटर होत नाही. तर काळा कोट, त्याचं जे ज्ञान आहे त्या माणसाचं, ते ज्ञान म्हणजे वकील आहे. डॉक्टरचं ज्ञान आहे म्हणून तो डॉक्टर आहे. नुसतं जॅकेट घालून डॉक्टर होत नाही. तसं नुसतं इथं गबाळ वागून परमार्थिक होता येत नाही. टिळा टोपी माळा देवाचे गबाळ वागविती ओंगळ पोटासाठी. कशासाठी? याच्यासाठीच चाललंय सगळं, याच्यासाठीच चाललंय. झालं ना आता 14 दुरुस्त्या झाल्या ना. 14 कलम लावली ना बाबा, किती लावली असं मी ऐकलंय. आपल्याला काय त्याच्याशी घेणं देणं नाही, पण हे याच्यामुळं सुरुवातीला जो विषय मांडला ना, नियोजन करते आणि नियोजन आलेले जे कीर्तनाला आलेले महाराज मंडळी, यांच्यामुळे हे करावं लागतं. वारकरी संप्रदायासारखा पूर्ण जगामध्ये संप्रदाय नाही, अवघ्या जगामध्ये. आपण सांगत आलो का नाही पहिल्यापासून. मग आता त्यांनाच जर कळालं हे, 14 दुरुस्त्या झाल्या त्याच्यामध्ये. असंच आवरण येत चालतं, असंच आवरण येत चालतं परमार्थ. ज्ञानेश्वरीवर आलं, भागवतावर, साधू संतांच्या वचनावर आता सध्या आवरण आहे, सध्या आवरण आहे. किंचित कुठंतरी विरळ आयसा कोणी, कुठंतरी एखाद्याकडे ते वर्म आहे. ते जे नाम आहे वर्म आहे, त्यानं आपल्या अंतरंगातून भक्ती सुरू होते. भक्ती आतून झाली पाहिजे, आतून ज्ञान झालं पाहिजे, अंतरी ज्ञान व्हावे आणि मग बाह्य लाभेल स्वभावे. अंतरी ज्ञान व्हावे मग बाह्य लाभेल स्वभावे. वरी ज्ञान कर्म संभवे. हा, ज्ञान कर्मे संभवे ऐसे की जोडे. अगोदर आतून ज्ञान झालं पाहिजे बाबा. उलट उलट माघारा गड्या फिरगोते. उलट उलट म्हणजे काय? बाहेरचं जे तुझं पाहणं आहे ना, ते आत पहा. तू आत पहा. गा आत जागा. नाथ जा या अभंगाचा जो अर्थ आहे ना, हा खरा आहे. गा आत जागा. अगोदर जागा नंतर गा. आंधळे पांगळे काकड्यामध्ये म्हणतो का नाही, उठा जागे व्हा रे आता. उठा जागे व्हा. कोणाला जाग करता? तो झोपलेलेला का उठलेल्यांना? कोणाला जाग करतात? उठा. उठल्यावर पुन्हा जागा व्हायची गरज आहे का? उठलाय तो, उठा. उठा म्हणलं की उठतोय तो. पुन्हा जाग व्हा काय?
बाहेर जरी उठलो ना तरी आत जागा झालं पाहिजे. आत झाली या मात तेच विश्वात भलत्या ठाई मग ते ब्रह्मचैतन्य तुझ्या अनुभवा येईल. कुठं पाहायचंय? आत पाहायचंय. परतोनी पाठीमोरे ठाके, असं नाही माग नाही वळून बघायचं. परतोनी पाठीमोरे ठाके ही दृष्टी जी आहे ना अंतर्मुख करणे. परतोनी पाठीमोरे ठाके आपणे आतेच आपण देखे. बाहेर शोधायला जायची गरज नाही. आपलं चाललंय बाहेर देव शोधायचं काम. कुठे देव? आपणे आतेच आपण देखे आणि देखत खे ओळखे म्हणे ते तत्व मी गा. ज्याला शोधत होतो जे तत्व शोधतोय ते तत्व मीच आहे. आणि तया ओळखी सरीसे सुखाच्या साम्राज्य वैसे आणि मग आपण समरसे विरोधीचा. अशी जर ओळख झाली ना मग जे सुख म्हणतो आपण ना सुख, हे सुख काहीच नाही हो. पहा नारद भक्ती सूत्रामध्ये नारद महर्षी म्हणतात की शुद्ध नैतिक सदाचार कितीही शुद्ध असला तो तरी सदाचाराचं आचरण किती शुद्ध असू द्या. नाही हो खूप कीर्तन करतोय प्रवचन करतोय कधी खोटं बोलत नाही, कधी कोणाला वाकडा शब्द नाही. नैतिक सदाचार हा किती जरी असेल शुद्ध जरी असला तरी आध्यात्मिक मार्गावर वाटचाल करत असणाऱ्या साधकांना जे समाधान अभिप्रेत आहे, जे समाधान त्यांना मिळतं ते समाधान मात्र त्याला मिळत नाही. समाधान मिळतं म्हणतात ते कोणाला, त्यालाही मिळतं पण ते मर्यादित, अमर्याद नाही. सुख कसं आहे? अमर्याद आहे, पण त्याला ते अमर्याद सुख मिळत नाही. नारद महर्षी सांगतात असं की शुद्ध नैतिक सदाचार जो आहे ना त्या सदाचारामध्ये जे समाधान अपेक्षित आहे आध्यात्मिक मार्गावर वाटचाल करणाऱ्या साधकांना ते त्याला मात्र मिळत नाही. ते समाधान कधी प्राप्त होणार? कधी समाधान प्राप्त होतं? ते सदा नाम घोष करू नाम घोष सदा समाधान पाहिजे ना, मग काय झालं पाहिजे? सदा नामघोष झाला पाहिजे. सदा नामघोष करू हरिकथा, याला कीर्तन म्हटलेले. सदा नामघोष करू हरिकथा, कीर्तन त्याला म्हटलंय. पुन्हा नारद महर्षी आली मध्ये नारद भक्ती सूत्रामध्ये 37 क्रमांकाचं सूत्र आहे. ते म्हणतात की या वाद्यांच्या गजरामध्ये गाणं गीत गाणं त्याला कीर्तन म्हणत नाही. भगवद्गीतेचं पाठांतर करू यंत्रवत यांत्रिकरित्या पाठांतर करणं त्याला कीर्तन म्हणत नाही. कीर्तन कशाला म्हणतात?
ते म्हणतात आपल्या हृदयामध्ये सतत त्या परमात्म्याच्या अस्तित्वाची जाणीव असणं याला कीर्तन म्हणतात. याला कीर्तन म्हणतात. कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तनाची अनुभूती आपल्या स्वतःमध्ये अंतःकरणामध्ये आली पाहिजे. नाहीतर मगाशी म्हणलं तसं देख मनुष्य जात सकळ. माऊली म्हणतात अज्ञानाची लक्षणं सांगत असताना 13व्या अध्यायामध्ये कशी भक्ती चालली आहे जगामध्ये. ते म्हणतात माझी मूर्ती तयार करतो, माझी मूर्ती निपजवी, ते घराच्या कोणी बैसवी, आणि आपण देव देवी यात्रे जाय. नित्य आराधन माझे, काजी कुळदैवता भजे, आणि पर्व विशेष की जे पूजा आणा. नित्य रोज माझे भजन करतो, माझी उपासना करतो, पण एखादं विशेष पर्व आलं की जातो निघून. नित्य नैमित्तिक कर्मे सांडी, मग बैसे नवचंडी, आणि आदित्य वारे वाडी, भैरवा पात्री. आपण कीर्तनामध्ये घेतो का नाही प्रमाण. सोमवार कोणाची भक्ती, मंगळवार कोणाची भक्ती. एवढं जरी सांगितलं तरी कधी प्रकाश पडणार काय कळत नाही. माझी मूर्ती घरात तयार करून बसवतो कोपऱ्यात, आणि आपण मात्र जातो कुठं, काशीला जातो. आहे ना देव घरात, कशाला चालला काशीला. तुझं गावच नाही का तीर्थ, कशाला रिकामा फिरतो. आपले तुकडोजी महाराज म्हणतात तुझं गावच नाही का तीर्थ रे बाबा, रिकामा कशाला फिरतो. तुझ्या गावाचे लोक उपवासी, तुझ्या गावाचे लोक उपवासी. अन्न छत्र घाली तो काशी, अन्न छत्र घाली तो काशी. हे उगाच नाही का व्यर्थ रे बाबा, रिकामा कशाला फिरतो. धनराज बाबा चांगलं गातात. गावातले लोक उपाशी आहेत, त्यांना कोरभर भाकर देणार नाही, तिकडं काशीला जाऊन अन्न छत्र घालतो. अशी भक्ती चालू आहे. एकादशीच्या दिवशी जे तुला पाडवा माशी, ते तुलाची नागाशी. पंचमीच्या दिवशी चौथ मोठकी पाहे, आणि गणेशाचाची होय. चौदशी म्हणे माये तुझाच ओ दुर्गे, पाठी सोमवार पावे, बेलेसी लिंगा धावे. नाहीसा एकलेनी आघवे जोगावी. जो देव अनेक येतो, पण हा एकटा पुरून उरतो. सगळ्या देवांना पुरून. नाहीसा एकलेनी आघवे जोगावी जो. पुढचं महत्वाचं आहे, याचा कधी विचार झाला पाहिजे. ऐसा अखंड भजन करी, ओगा नो हे क्षण भरी. आघवे न गावद्वारी आहे व जैसी. ही ओवी जर डोक्यात घेतली ना तर मग कळालं म्हणायचं. ऐसेनी जो भक्तू देखची सैरा धावतू, तो अज्ञानाचा मोर तुझा, तो आज्ञानी. त्याला आज्ञानी म्हटलेलं आहे. एक दिवस सुद्धा घरी नाही होतो, एक दिवस सुद्धा इतरत्र नाही, देवाच्या पूजेतच आहे सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत. तरी सुद्धा जर त्याची अशी भक्ती असेल तर आगवेन गावद्वारी आहे व जैशी. ती वेशीच्या बाहेर जी पाल ठोकून बसलेली आहेव स्त्री असते ती कधीच रंडकी होत नाही. तशी यांची भक्ती चालू आहे. अजून किती सांगायचं, किती सांगायचं साधू संतांनी. कधी कळलं आपल्याला, नाही कळत. आणखी पुढे सांगतात
यजन करिता कौतुके तिही वेदांचा माथा तुके, क्रिया फळेची उभी ठाके पुढा जया. काय त्याचं आचरण आहे, यजन करिता कौतुके. त्याचं कौतुक करावं बा, काय त्याची पूजा अर्चा चालू आहे. यजन करिता कौतुके तिही वेदांचा माथा तुके. वेद सुद्धा पुढं नमस्कार करतात, एवढं त्याचं पूजन चालू आहे. आणि क्रिया फळेची उभी ठाके पुढा जया. लगेच ते कर्म त्याचं फळ द्यायला तत्पर आहे. ऐसे दीक्षित जे सोम नित्य यज्ञाचे चिरूप, त्या पुण्याचे नावे पाप जोडले असे. पुण्य येते त्यांचं, पाप जोडले म्हणतात. पाप कधी कळणार आपल्याला, हा विचार कधी करणार. आणि कळून घ्यायचा असेल तर संताविना प्राप्ती. संताविन प्राप्ती नाही, संताविन प्राप्ती नाही, संताविन प्राप्ती नाही, संताविन प्राप्ती नाही. ऐसे वेद पाई, ऐसे वेद पाई, ऐसे वेद पाई. तेरे पल्ले कालो माता, तेरे साधो साधो रे. ऐसे वेद पाई, ऐसे वेद पाई, ऐसे वेद पाई. तेरे साधो साधो, तेरे साधो विवेक चूडामणीमध्ये 3ऱ्या क्रमांकाचा श्लोक सांगतो. वदंतु शास्त्राणी यजंतु देवान कुर्वन्ति कर्माणि आणि भजंतु देवतः. काय करतो तो? बोलतो, वेदच बोलतो, शास्त्रच बोलतो, दुसरं काही त्याला येतच नाही. सतत त्याला पावा तर तो देवपूजेतच असतो. वदंतु शास्त्राणी यजंतु देवान कुर्वन्ति कर्माणि भजंतु देवता. परी आत्मैक्य बोधे विनार्विमुक्ती न सिद्ध्यति ब्रह्म शतांतरेपि. एवढं जरी केलं तरी सुद्धा मुक्ती नाही. किती वेळ? दंडास बाबा सांगतात ना, नारळाचा काथा किती कुठला तरी त्याच्यातून रेशीम निघणार नाही. ब्रह्म शतांतरेपी, ब्रह्मदेवाची 100 आयुष्य. कधी केला का विचार? ब्रह्मदेवाचा 1 दिवस म्हणजे 4 युगाची 1 चौकडी, ब्रह्मदेवाचा 1 दिवस. आता त्याच्यामध्ये तुम्हाला गणित करा. आपलं कलियुग आहे ना, कलियुग 4,32,000, द्वापारयुग 8,64,000, त्रेतायुग 12,96,000 आणि कृतयुग 17,28,000. एवढी वर्ष याची वयोमर्यादा आहे, युगांची वयोमर्यादा आहे. कलियुग 4,32,000, द्वापारयुग 8,64,000 वर्ष. आणि हे जेव्हा 4 युग होतात तेव्हा ब्रह्मदेवाचा 1 दिवस होतो. आणि असे ब्रह्मदेवाचं आयुष्य 100 वर्ष. एवढं जरी तो बसला भजन करीत तरी सुद्धा नाही, त्याला मुक्ती मिळू शकत नाही. मातेने नोनी भजन ते वायाची गाणे आण, म्हणून कर्माचे डोळे ज्ञान निर्दोष व्हावे. कर्माचे डोळे ज्ञान, आपल्या कर्मातूनच ज्ञान प्रगट झालं पाहिजे. कर्मातूनच ज्ञानाची दिशा मिळाली पाहिजे. कर्माचे डोळे ज्ञान निर्दोष व्हावे, त्याला भजन म्हणतात. त्याला भजन म्हणतात. आणखी 14वा अध्याय 26 क्रमांकाचा श्लोक सांगतो. हे विश्व पण जावे आणि मग माते घ्यावे, तैसा नव्हे आघवे सकटची मी. आपण जातो कुठंतरी शोधायला, मंदिरात भेटल, कुठं अरण्यात भेटल, कुठं तीर्थयात्रेमध्ये भेटल. कीर्ती धोंडा पाणी बाबा, देव रोकडा सज्जनी. साधू संतांनी सांगितलं, देवची बरे, देवची बरे, तुका म्हणे खरे तुम्ही.
काय सांगत होतो अगोदर? म्हणून विश्व विठ्ठला विठ्ठल. ते भजन झालंच पाहिजे ना. ते म्हणतील कसलं कीर्तन बाबा, विठ्ठल विठ्ठल एकदा विनी अजून विठ्ठल विठ्ठल म्हणून ती योजना झाली वर. कतच काही नसते. हे विश्व पण जावे आणि मग माते घ्यावे. तैसा नव्हे आगवे सकटची मी, ऐसेनी माते जाणी जे. ती अव्यभिचारी भक्ती म्हणिजे, अनेक भेद काही कीजे तरी व्यभिचार तो. आपण भेदात्मकच पाहतो ना देवाला. देव वेगळा, आपण वेगळा. मग ती भक्ती कशी सांगितली? व्यभिचारी सांगितली. कसं सुटणार हो? कसा मोक्षाला जाणार तो? काशीला जाऊन नाही ना. तिकडं तीर्थे बाह्य मुळूक शाळे, कर्मे अभ्यंतर उजळे. तीर्थे बाह्य मुळूक, बरोबर आहे ना. तीर्थे बाह्य मुळूक शाळे, कर्मे अभ्यंतर उजळे, आणि तीर्थे जाण निर्मळे सत्कर्मेची. तिकडं जर गेलं तर ते काय करणार आहेत? फक्त अंगाचा वरचा मळ धुवून काढणार आहेत. पण सत्कर्मानं आपलं अंतर शुद्ध होतं, चित्त शुद्ध होतं. पहा, माऊली म्हणतात की तिकडं काशीला जाऊन मोक्ष मिळणार नाही. मोक्ष देऊनी उदार काशी होय कीर परी वेचावे लागे शरीर तय गावे. आपण जातो एकदा काशी झाली म्हणतो आपली. आता काशी झाली म्हणजे तो मुक्त नाही झाला. मांजर मारली तर म्हणतो काशीला गेलं की मुक्त होतो त्या पापातून. काय ओळ म्हटलं मी? मोक्ष देऊनी उदार काशी होय कीर पण वेचावे लागे शरीर तय गावी. तिथं जाऊन मरावं लागतं तर मोक्ष मिळतो. मेल्यानंतर मोक्ष आहे तिथं, जिवंतपणी नाही. आणि माऊली तर म्हणतात मोक्ष मेल्यापाठी आमाशी मिळेल. ऐसे जे म्हणती ते अतिमूर्ख. मग जिवंतपणी मोक्ष कुठं मिळतो? तिकडं नाही. मोक्ष देऊन उदार काशी होय कर कीर परी वेचावे लागे शरीर तय गावी. हिमवंत दोषू काय परी तेथे काय होय जीवित्वाची हानी होय. तैसे सुचित्व नव्हे सज्जनाचे. हिमालयामध्ये गेलो आपण, तिथे गेल्यावर दोष जातील आपले अंतःकरणातले दोष जातील. कारण हे जे प्रदूषण आहे ना समाजाचं, अनेक विचाराचं, त्याच्यामुळे इथं अंतःकरणावर प्रदूषण झालेले. ते तिकडे गेल्यानंतर जेवढं उंच जाऊ तेवढं प्रदूषण खाली राहतं. तिथं गेल्यानंतर हिमवंत दोष खाय पर ते जीवित्वाची हानी होय. जाऊ आपण त्या कड्यावर तिकडं हिमालयामध्ये, पण कधी कुठला बर्फाचा दगड खाली येईल आणि कधी त्याचा जीव जाईल हे सांगता येत नाही. म्हणून तिथं सुद्धा नाही. पुढे ते म्हणतात संताचे अंगलगे पापा ते झिनने गंगे. तेनी संत संगे सुचित्व कैसे. संताच्या संगतीत गेल्यानंतर तिथं सुचित्व नावाची गोष्ट तिथं काय म्हणतात त्याला, सापेक्ष भावच मावळतो. तिथं सापेक्ष भावच मावळतो. मग तिथं काय सांगितलं पुढच्या ओळीमध्ये की खोलिये पारून निजे तरी भक्ती न बुडीजे येथ न मरताची लाहीजे रोकडा मोक्ष. न मरता मोक्ष आपल्याला या ठिकाणी याच देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. याच देहामध्ये बघता येतोय ना. कमेल्यानंतर माऊलींनी सांगितलं की याच देहामध्ये तुम्हाला मोक्ष मिळू शकतो. पण कसा मिळणार? तुकाराम महाराजांनी सांगितलं अभंगाच्या पहिल्याच्या. एक गावो Oh
या जन्म मरणाच्या चक्रातून तर तुम्हाला एक काम करावं लागेल. एक गाव आम्ही विठोबाचे नाम आणि कापे, मग त्याच्यामध्ये सगळं आलं. त्याचं काम नाही. तर कशाचं काम नाही? 14 विद्या 64 कला. चांगदेव महाराज अवगत होते का नाही? चांगदेव महाराज म्हणजे सामान्य व्यक्तिमत्व नाही बरं का. काही कीर्तनकार प्रवचनकार चांगदेव महाराजांना चांग्या म्हणतात. तुझी लायकी काय? हा, नामदेव महाराजांना नाम्या म्हणतात. पहा, म्हणजे 14 विद्या 64 कला त्याचं सुद्धा काम नाही. बरं, नामदेव महाराज ताटामध्ये देव जेवत होते ना, कीर्तनामध्ये नाचत होते ना, पण ते सुद्धा तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीत. स्वतः भगवंतानी पाठवलं ना तिकडं औंढ्या नागनाथला. कशाला? तू जी हे मला पाहतोस, मी तुझ्या बरोबर आहे, तुझ्या बरोबर हसतोय, बागडतोय, खेळतोय, जेवतोय, हे माझं स्वरूप कसं आहे? लटक आहे. लटक म्हणजे खोटं. आणि खरं जर समजून घ्यायचं असेल तर तुला काय करावं लागेल? सद्गुरु वाचनी सापडे ना सोय, सद्गुरु वाचनी सापडे ना सोय, सद्गुरु वाचनी सापडे ना सोय, सद्गुरु वाचनी सापडे ना सोय. धरावे ते पाय आधी आधी, धरावे ते पाय आधी आधी, आपण सारिके वरती नांदार, आपण सारिके करती नांदार. धरावे ते पाय सद्गुरु वाचूनी सापडेना सोय आणि धरावे ते पाय आधी आधी. का कधी मध्ये? आधी आधी. सद्गुरूचे पाय धरल्याशिवाय तुकाराम महाराज म्हणतात की आणि कापे काम नाही. आता कुठलंच पुन्हा साधन करण्याची गरज नाही असं नाही बरं का. नंतर आपला आनंद मिळवण्यासाठी साधू संतांचं प्रमाण आहे. नाना साधनाच्या केल्या खटपटा, साधनाच्या केल्या खटपटा, या कोण पर्वतीयाच्या दाटवंता, या कोण पर्वतीयाच्या दाटवंता, दारुदाता झाली म्हणाली आडफाटा, दारुदाता झाली म्हणाली आडफाटा. अनेक साधनं केली म्हणतात, अनेक साधनं केली, नाना साधनाच्या केल्या खटपटा, पण त्यातून पवती त्याच्या दारवंटा. तिथपर्यंत नाही, त्याच्या घराच्या दरवाजापर्यंत सुद्धा पोहोचत नाही. जाणो जाता जाणीव घाली आडपाटा, जाणणे नेणणे गेले हरीचे. जाणीव नेणीव जिथं जाणणं आलं तिथं सगळं काही संपलं. जाणीव नेणीव भगवंती नाही. जाणीव सुद्धा गेली पाहिजे, नेणीव सुद्धा गेली पाहिजे. आणि जर योगाभ्यास करायला गेलं तर ते रिद्धी सिद्धी आली येतात. पण काय झालं? तुकाराम महाराज म्हणतात, धन्य ही, तुकाराम महाराजांचंच आहे ना, धन्य ही आनंदाची सापड. काय आनंद कशात आहे? आनंद म्हणजे ते नाम आहे, नाम.
नाम सापडलं म्हणून. दुसरं चरण काय? मोडोनी वाटा सूक्ष्म दुस्तर मोडोनी वाटा सूक्ष्म दुस्तर मोडोनी वाटा सूक्ष्म दुस्तर मोडोनी वाटा सूक्ष्म मोडोनी या वाटा सूक्ष्म दुस्तर. एकदा आपल्याला वाट कळाली ना मग बाकीच्या वाटाची काय गरज आहे का? ज्ञानेश्वरीमध्ये एक अशी ओळ आहे, अध्याय नाही सांगता येत. उगली अगभस्ती अशेशी ही मार्ग दिसती, तरी ते तुले काय चाली जाती सांगे. मग दिवस उगवल्यानंतर सगळे मार्ग दिसतात, मग आपण तेवढ्या वाटेनं जातो का? मग भंगली या वाटे शोधुनी आवांटे निघिजे जेवी नीटे राजपंथी. तैसे ज्ञान जाता करी आगवे एकीकडे सारी, आणि मग मन बुद्धी मोहरी हरीचे ठाई. बाकीच्या वाटा सगळ्या एकदा नाम मिळालं ना. नाम म्हणजे काय? नाम म्हणजे अक्षरच येतं, पण त्याच्यामध्ये प्रेम आहे. प्रेम कशामुळं? साधूच्या मुखातून आलं म्हणून प्रेम आहे. तिथं जिव्हाळा आहे. जिव्हाळ्याचं पाणी माहितीये ना? जिव्हाळ्याचं पाणी, जिव्हाळा कशालाही नाही म्हणायचं. नाही, त्याचा लय जीव आहे माझ्यावर. कशावर जीव आहे? काही देणं घेणं असेल म्हणून जीव आहे. जिव्हाळा कशाला म्हणतात? एका थोर महात्म्याच्या तोंडून ऐकलेलं सांगतो. जिव्हाळा म्हणजे पाना. पाना आईला जो पाना येतो ना तो जिव्हाळा आहे. बरं, जिव्हाळा फरक करत नाही. आता एखादी ताई बाळंत झाली आणि त्या ताईला मूल जन्माला आलं, पण ते अपंग आलं, त्याला एक डोळाच नाही. आणि बाजूच्याच क्वाटवर दुसरी ताई एक बाळंत झाली, तिलाही मूल जन्माला आलं. तिचं मूल चांगलं होतं, सुंदर होतं, आणि ह्या ताईचं मूल कसं जन्माला आलं? काळं किट्ट आलं, त्याच्यात त्याला एक डोळा नाही, अपंग जन्माला आलं. मग ती ताई काय म्हटली दुसरी? हे बाळ माझं खूप सुंदर आहे, हे तुला घे आणि ते मला दे. ती देईल का? जिचं अपंग आहे ना ती देईल का तिला? चांगलं आहे ना, चांगलं भेटतंय ना आपल्याला त्याच्या बदल्यात. का देणार नाही? कारण नाळ कोणाबरोबर जोडलेली आहे? नाळ जोडणं म्हणजे नाव आहे. तो पान आहे, पाना, त्याला पाना म्हणतात. म्हणून साधू संतांनी नाही का, ज्याला येईल त्याला दे राया रंका पारणे अमोदाशी, किंवा दया करणे जे पुत्राशी तेची दासा आणि दासी. साधूच्या अंतकरणामध्ये अजिबात भेद नाही. मगाशी जसं सांगितलं ना, फक्त तिथं जाऊन आपल्याला स्पर्श करायचा, त्यांना परिचय साधू, त्यांच्याकडे तो जिव्हाळा आहे. संत उदार उदार दया नवनीत
कैसे सज्जनाचे चित्त पहा. मृदु सभाय नवनीत मृदु सभाय नवनीत मृदु सभाय नवनीत मृदु सभाय नवनीत कैसे सज्जनाचे जाती अपंगिता गांजली त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा नि देव तेथेची जाणावा. त्या साधूचा अंतःकरणे पहा, तिथं पाना असतो, तिथं पाझर असतो, म्हणून ते सगळ्यांना एकत्र बोलावत असतात. सगळ्यांच्या उद्धाराची तळमळ त्यांच्या अंतःकरणामध्ये असते. पहा आता झाले काय माहितीये का, एक दृष्टांत सांगतो. आता पूर्ण कीर्तनात दृष्टांतच नाही, थोडस सांगतो. एका ताईचं लग्न झालं आणि ताई नांदायला गेली. 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 3 वर्ष झाली, पाळणा काय आलं ना. मोठ्या बाबांचा दृष्टांत आहे. तर सासूबाई जी होती ती म्हणली, बघ झालं पाळणा हल्ला तर ठीक आहे, नाही तर मी दुसरं लग्न लावून देणार मुलाचं. तर तिला थोडस आता पर्याय काहीतरी शोधणार ना, मग तिला तिच्यासारखी एक भेटली. ती म्हणली, तुला 1 वर्ष सोडवते याच्यातून, असं कर, रोज 1 चिंधी बांधत जा, रोज 1 चिंधी बांधत जा. आणि ती लागली रोज 1 चिंधी बांधायला. 9 महिने झाले, 10 महिने झाले. कशाचं पाणी ओलांडतात? घोड्याचं. तर ते सासूबाई म्हटल्या, 10 महिने झाले तरी कशी काय अजून डिलिव्हरी होईना? तर ती जिने युक्ती दिली होती ती म्हणली, अहो तिनं घोड्याचं पाणी ओलांडलं असेल म्हणून 10 किती महिने घेईल? 10 महिने घेईल. 10 महिने झाले. मग नंतर तिने बंद खोलीत नेलं आणि पदराला हात घातला. काय निघालं? चिरगुटे घालून वाढले पोट, गर्भार बोबाट जगा माझी, काय न पुसका पद्मिनीचे सोहळे, काय न पुसका पद्मिनीचे सोहळे, माझे डोहाळे कैसे होते, माझे डोहाळे कैसे होते. काय न पुसका पद्मिनीचे सोहळे आणि वांजेसी डोहाळे कैसे होते. जसं ते चिरगुट बांधून पोट वाढवलेलं दाखवलं ना, तसं चिरगुट बांधूनच इथून सांगायचं चालू. त्यांच्याकडे जिव्हाळा नाही. त्यांना कधी पाना फुटणार? पाना कधी फुटणार? बाळंतच होऊ शकत नाही त्या. पण ते त्यांचंच असं चाललंय. पहा, आम्ही पण नाही का? आम्ही पण नाही, पण त्यांचं काहीतरी वेगळंच. अरे बाबा, जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे.
तुला अगोदर दिवस जाऊ दे, नंतर डोहाळे होऊ दे, प्रसूती वेदना निर्माण होऊ दे. हिला काहीच नाही. एक ताई तिकडं रडते प्रसूती वेदनेनं आणि म्हणते रात्री मी थालीपीठ खाल्लं, माझ्या नाही पोटात दुखलं, मी बी नाही रडले, माझ्या दुखलं पण मी रडले नाही. आणि ती कशी रडती रात्रभर. अरे ते नाही सारखं आहे का? सारखं आहे. मग फक्त जेव्हा आपण साधू संतांना शरण जाऊ, तुकाराम महाराज साधू संतांना शरण गेले, त्यांना ते नाम मिळालं, त्यांनी गर्जना केली, एक गाव आणले, बाकीचं आता आम्हाला काही काम नाही, मोडून या वाटा, सगळ्या वाटा सोडून दिले, आता आम्हाला फक्त निगीचे जेविनीटे राजपंथे. मग आता राहिलं काय शेवटी? तर आता काय? अभंगाचं तिसरं चरण. लावून मृदंग श्रुती टाळ घोष सेव ब्रह्मरस आवडीने. पण कधी? साधूची भेट झाल्यानंतर मृदंग टाळ आणि घोष. मग त्याच्या अगोदर पण तसंच आहे. लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष. हा मृदुंग श्रुती टाळ, पण घोष अंतःकरणातून असतो. मृदंग जे चार सांगितले का नाही? मृदुंग टाळ मृदुंग श्रुती टाळ घोष. तिथं परा पश्यंती मध्यमानी वैखरी या चार भाषा सांगितल्या. घोषाच्या ठिकाणी परावाणी आणि वरच्या मध्यमा वैखरी आणि पश्यंती ह्या तीन भाषा आहेत. हे वरचं भजन तर कळतंय सगळ्यांना, पण परावाणीतून भजन झालं पाहिजे. म्हणून लावणी मृदुंग अगोदरचं भजन आहे हे परावाणीतून झालं पाहिजे, आणि नंतरचं जे भजन आहे मग आनंद घेण्यासाठी लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने विठोबा. Oh
एक गाऊ आम्ही विठोबाचे नाव अनेका पेकाव नाही आता मोडोन या वाटा सूक्ष्म दुस्तर. सूक्ष्म म्हणजे काही सूक्ष्म वाटा आहे, दुस्तर म्हणजे योगाच्या वाटा आहे. तर ह्या वाटा मोडून केला राज्यभार चाले ऐसा. लावणी मृदुंग श्रुती टाळघोष आणि शेऊ ब्रह्मरस आवडले. पहा मोदविनायक मंदिर प्रतिवर्षाप्रमाणे गेल्या वर्षी सेवा झाली होती याच ठिकाणी. पहिल्या दिवसाचं काम फक्त पात्र टाकणं असतं आणि थोडं त्याच्यावर गोड ठेवणं असतं. गोड पात्र टाकून ठेवायचं पहिल्या दिवसाच्या कीर्तनकाराचं काम आहे. पात्र म्हणजे नाम पर सांगणं हे कीर्तन. म्हणूनच परीक्षित राजाचा उद्धार झाला ना 7 दिवसात. सप्ताह कशासाठी असतो? उद्धारासाठी असतो. 7 दिवसामध्ये उद्धार व्हायलाच पाहिजे. 7व्या दिवशी हा काला झालाच पाहिजे, पण दही लाहीचा नाही, जीव शिवाचा काला झाला पाहिजे, त्याला सप्ताह म्हणतात. म्हणून लावणी मृदुंग श्रुती टाळघोष शेऊ ब्रह्मरस आवडीने. पहा नंतर तुकाराम महाराज म्हणतात, किती जरी महापातकी असला. पहा थोडक्यात तुम्हाला उदाहरण देतो, आता आपल्याकडे वेळही नाही. जसं एक मंत सांगतात की या भारताचा आद्य कवी जो रामायणकार झाला तो एक डाकू होता. डाकू रत्नाकर नावाचा डाकू होता. किती पाप केलं त्यानं? तर म्हणे ब्रह्म जाणणारा ब्राह्मण मारला तर मोहरी एवढा खडा तो रांजणात टाकायचा. असे 7 रांजण भरले होते. पण मला विश्वास बसत नाही बरं का त्याच्यावर. एवढे ब्राह्मण होते का तेव्हा? रांजण तेव्हाचे किती मोठे असतील बरं. आता आमच्या लहानपणात रांजण पाहिले आम्ही, 100-150 लिटरचा रांजण असेल. पण त्यावेळेसचे रांजण बरं, त्याच्यामध्ये एक मोहरी एवढा खडा आणि ते 7 रांजण भरले. एवढे ब्राह्मण होते का तेव्हा? ब्रह्म जाणणारे नव्हते. पण त्याच्यातला आध्यात्मिक अर्थ असा आहे. रामायणिक आध्यात्मिक एकदा तुम्ही करून पहा घरी बसल्या बसल्या. ऐकायला नाही जायचं. अहंकार रूपी रावणाने जी आपली बुद्धिरूपी सीता नेली आहे ना, त्याला सोडवण्याचा प्रयत्न करा. मग 7 रांजण जे भरले ना ते कसे? मी देह म्हणता कोटी ब्रह्महत्या येऊनी पाठी थापटती. मी स्वतःला समजलो का कोटी ब्रह्महत्येचं पातक होतं. असे 7 रांजण त्या वाल्मिक ऋषीचे भरले होते, त्या डाकूचे. पण काय झालं? नारद महर्षीची कृपा झाली आणि तोच डाकू रामायणाचार्य झाला. आणि आता बाबा विनोदाना म्हणतात आता रामायणाचार्य डाकू झाले. म्हणून तुका म्हणे महापातकी पतित. तुका म्हणे महापातकी पतित. तुका म्हणे महापातकी पतित. तुका तुमच्या
सर्वांच्या आशीर्वादानं खूप थोर मोठे लोक आहेत इथं. बाबा आहेत आपले गुरुजी, ज्यांची महाराष्ट्रभर आतुरतेने अपेक्षा असते त्यांना की आमच्या कार्यक्रमामध्ये येऊन गावं. असे गान कोकिळ आमचे भगवान महाराज, अमोल महाराज आळंदीहून आलेले आहेत पहा. मी त्यांच्या पुढं खूप क्षुल्लक आहे हो, पण कसं आहे, सद्गुरूचा वरद असतं डोक्यावर आणि त्यांनी सांगितलं तुला जेवढं कळालंय तेवढं तू सांग. आणि तो सांगण्याचा प्रयत्न केला. काही नाही, काही लागत नाही, काही न लगे एक भावाची कारण. तुका म्हणे आण विठोबाची, पण तो भाव आपल्या ठिकाणी जागृत करणारा महात्मा आपल्या आयुष्यामध्ये यावा लागतो. खऱ्या साधूची भेट करून घ्या, ओळख करून घ्या. शोधा ना म्हणजे सापडेल. शोधा, माहित नाही विचारा, विचारल्यावर सांगतील ना. पुसता सांगेन हित गुज मात, बैसोनी एकांत गुजे गोष्टी. परमार्थ हा एकांतातला विषय आहे आणि एकांतातला कळाल्यानंतर आनंद मिळवण्यासाठी हा बाहेरचा जो हा कीर्तन प्रवचन वगैरे दिंडी वाऱ्या तीर्थाटन हे सगळं हा त्याच्यानंतरचा विषय आहे. म्हणून अगोदर साधूची ओळख करून घ्या. सत्य ज्ञान काय आहे, ब्रह्मज्ञान कशाला म्हणतात, स्वस्वरूप कशाला म्हणतात, कसं आपण आपल्या स्वरूपाला प्राप्त होऊ शकतो हे साधूकडून समजून घ्या. मी काही मोठा कीर्तनकार नाहीच आहे आणि आहे, पण खरं कीर्तन कळालं मला. हे बाकीचं जाऊ द्या, बाह्य अंगाचं ह्याची गरज आहे. ही दौंडी देण्यासाठी दौंडी देणारा पण तसंच पाहिजे ना त्या लायकीचा. धाडीले निरोपा बरोबर आहे, पण निरोप देता आला पाहिजे ना. निरोप आजकाल असं चाललंय ना की बाबा वा काय गायला महाराज, वा खूप छान कीर्तन झालं, पण काही काही विषय असे डोक्यावून जातात ना, मग कुठून आणला होता. मग तर जिथं राजहंसाची पिलं आहेत ना, मग तिथं असंच बोलावं लागतं. तसं बाहेर गेल्यावर कधी कधी आपल्यालाही बोलावं लागतं. तसं जाहिरात पण आपण आपली जाहिरात करायची, पण कीर्तन फक्त जाहिरात आहे बरं का. इथं ताबडतोब लगेच माल नाही आहे. टीव्ही मध्ये जशी जाहिरात येते, अमुक अमुक शॅम्पू तुम्हाला 5 रुपयात असं भेटणार, लगेच टीव्ही पुढं 5 रुपयाची नोट करून तो भेटत नाही. त्याला तिथं जावं लागेल शॉपमध्ये. संत सज्जनी मांडली दुकानी, जे जया पाहिजे ते आहे रे, मुक्ती मुक्ती फुकाचं साठी. पण दुर्दैव आहे, कोणाचं दुर्दैव म्हणावं काय कळत नाही, कोणी न त्याकडे पाहेरे. असो, बोलता बोलता कार्यक्रमाची वेळ झालेली आहे. कीर्तन 2 तास असावं, प्रवचन 1 तास असावं, पिक्चर 3 तास असावा, तमाशा 4 तास असावा, पण जागरण गोंधळ रात्रभर असावा. या ठिकाणी मला जी संधी दिली मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो. कार्यक्रमाला उपस्थित सगळे तुम्ही गुणीजन, गायक मंडळी, इथं मृदंगाचार्याची कमी नाही, गायकांची कमी नाही. किती भाग्य आहे पहा, त्या साधूंनी आपल्याला त्या स्थितीवर आणून ठेवलेले. नाहीतर बाहेर गेलं तर लय पर्वणी बाबा, कुठं मृदंगमणी नाही, कुठं गायक नाही, असे काही काही वेळ प्रसंग येतात. म्हणून या ठिकाणी सगळं काही मुबलक आहे, ब्रह्मज्ञान सुद्धा मुबलक आहे. म्हणून ते जाणून घ्या. नाथबाबा म्हणतात, येऊन या मनुष्यपणा जोन साधी ब्रह्मज्ञाना, तो लांडा गर्दप जाना पुच्छेविन दोपाई, किंवा तो दाढीचा मेंढा जाना विषयाचरणात विचारतो. म्हणजे ज्याला ब्रह्मज्ञान नाही तो कसा आहे, गाढव म्हटलेले. मग आपल्याला त्या पंक्तीत बसायचंय का? कळून घ्या, समजून घ्या. आणि सोपं आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाभूनी, शहाणा तो धनी घेतोय ते. जर आपल्याला याच्यातून सुटायचंय तर साधूची भेट घ्या आणि ते नाम समजून घ्या. झालेली सेवा या ठिकाणी हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा, कीर्तनाला उपस्थित या ठिकाणी सर्व गुरुजन मंडळी, अधिष्ठान मोदविनायक गणेशजी महाराज आणि तुम्ही सर्व संत सज्जन बापाच्या चरणी सेवा समर्पित Bye.
भगवान